नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरीत विद्यार्थिनींना घरी सोडताना खासगी शाळेची बस पलटी. 20 ते 25 विद्यार्थिनी जखमी. 40 ते 45 विद्यार्थिनींना घेऊन जाणारी बस उलटी. सुदैवाने जीवितहानी टळली. राहुरी शहरातील एका खासगी शाळेची विद्यार्थिनींना घरी सोडण्यासाठी निघालेली स्कूल बस शुक्रवारी दिनांक 3 जुलै सायंकाळी राहुरी स्टेशन रोड परिसरातील तांदुळवाडी शिवारात पलटी झाल्यानं 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. बसमध्ये सुमारे 40 ते 45 विद्यार्थी प्रवास करत होते. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित खासगी शाळा सायंकाळी सुमारे 5 वाजता सुटल्यानंतर रेल्वे स्टेशन, तांदुळवाडी, कोंडवड आणि शिलेगाव परिसरातील विद्यार्थिनींना घरी सोडण्यासाठी बस निघाली होती. सुरुवातीला रेल्वे स्टेशन आणि गावठाण परिसरात काही विद्यार्थ्यांनी उतरल्या. त्यानंतर बस पुढे तांदुळवाडी शिवारातील बिरोबा मंदिराजवळ पोहोचली असता बसचा रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाली. अपघातावेळी बसमध्ये सुमारे 40 ते 45 विद्यार्थिनी होत्या. या दुर्घटनेमध्ये 20 ते 25 विद्यार्थिनी जखमी झाल्या असून काहींना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, रुग्णवाहिका चालक आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जखमी विद्यार्थिनींना त्वरित राहुरी शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थिनींचे पालक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थिनींचा जीवितहानी झालेली नसल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. घटनेनंतर नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सागर तनपुरे, विराज धसाळ, अजित डावखर, आरिफ शेख, विजय कातोरे, संभाजी पेरणे, गणेश मस्के, संतोष आघाव, संदीप भुजाडी, रवींद्र आढाव, मधुकर मस्के, आलमभाई शेख आदींनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी विद्यार्थिनीची विचारपूस करत मदत कार्य केलंय. दरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनीही रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थिनींची विचारपूस केली आहे. SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.